चियांग माय येथे आगमन झाल्यावर आपण आपल्या सांस्कृतिक आकर्षणासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चियांग माईकडे जाऊ. संध्याकाळी आपण तेथील गजबजलेल्या नाईट मार्केटला भेट देऊ. आज आपण सुंदर मंदिरे, हिरवीगार निसर्गरम्य भूमी आणि चैतन्यमय संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चियांग रायच्या एका अविस्मरणीय सहलीला निघत आहोत. तिथे पोहोचल्यावर आपण थायलंड, म्यानमार आणि लाओस या 3 देशांच्या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल एज्युकेशनल पार्कला भेट देऊ. त्यानंतर आपण प्रसिद्ध व्हाईट टेम्पलला भेट देऊ, जे वॅट रोम खुन या नावानेही ओळखले जाते. हे एक आधुनिक बौद्ध मंदिर असून त्याची पांढरी कलात्मक रचना शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. चियांग माई. आज आपण हत्ती अभयारण्याला भेट देणार आहोत, जे नैतिक हत्ती अनुभव आणि समर्पित संवर्धन प्रयत्नांसाठी ओळखले जाते. येथे आपण हत्तींचे कल्याण, त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि चालू असलेल्या संरक्षण उपक्रमांबद्दल जाणून घेतो. आपण एका अविस्मरणीय हत्ती सफारीचाही आनंद घेतो. त्यानंतर आपण रोमांचक बांबू राफ्टिंगचा अनुभव घेतो. नंतर आपण सर्प शो आनंद घेऊ आणि त्यानंतर ऑर्किड लेडी आणि बटरफ्लाय पार्कला भेट देतो. संध्याकाळी आपण नृत्य कार्यक्रमासह खूप खाद्य जेवणाचा आनंद घेतो. आता चियांग माई टू फुकेत. आज आम्ही फुकेतला विमानाने जाणार आहोत. फुकेतला पोचल्यावर आपण क्राबीकडे जाऊ. तेथील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य ओळखले जाते, ज्यात स्वच्छ समुद्रकिनारे, प्रभावी चुनखडीचे खडक, समृद्ध प्रवाळ बेटे आणि विविध सागरी जीवनाचा समावेश आहे. आता क्राबी. आज आपण फ्रा नांग गुहा, टूक बेट, चिकन बेट आणि पोडा बेट यांचा समावेश असलेल्या एका रोमांचक आयलंड हॉपिंग टूरद्वारे क्राबीच्या बेटांचे अन्वेषण करणार आहोत. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि पोहण्यासाठी व छायाचित्रणासाठी आदर्श असलेले अद्भुत चुनखडीचे खडे याचा आनंद घेऊ. नंतर आपण आराम करण्यासाठी निसर्गरम्य समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी सुंदर आओनांग बीचला भेट देऊ. तर क्राबी टू फुकेत. आज आपण डॉल्फिन शोला भेट देणार आहोत, जिथे हे अद्भुत सागरी प्राणी किती हुशार, वेगवान आणि खेळकर आहेत हे पाहू शकतो. त्यानंतर आपण फुकेटकडे प्रस्थान करू. तिथे पोचल्यावर आम्ही आओ फांग राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ, जिथे समुद्रावर उंच गेलेल्या शेकडो चुनखडीच्या खड्यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जेम्स बॉन्ड बेटाला भेट देऊ. जेम्स बॉन्डच्या द मॅन विथ द गोल्डन गन या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या नेडल रॉक पाहू. आता फुकेट. आज आपण फिफी बेटांना भेट देणार आहोत आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी व रंगीबेरंगी वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या या उष्णकटिबंधीय नंदनवनाची सफर करणार आहोत. फुकेट. आज आपण नैत्रदीपक सियाम निरमिष शो, फुकेट फॅन्टासी शोचा आनंद घेणार आहोत, ज्यामध्ये कसरती, भ्रम, फटाक्यांची आतषबाजी, स्टंट्स आणि हवाई कसरतींचा समावेश आहे. आता आपण इकडून बँकॉकला जाऊ. बँकॉकला विमानाने जाणार. बँकॉकला पोचल्यावर आपण पटायाकडे प्रस्थान करू. संध्याकाळी प्रसिद्ध कॅबरे शो, अल्काजार शोचा आनंद घेऊ. पटायाला आपण कोरल आयलंडला भेट देऊ, जेथे आपण पॅरासेलिंग आणि स्पीड बोट राईडचा आनंद घेऊ. आपण ग्लास बॉटम बोटीतून रंगीबेरंगी पाण्याखालचे जीवन पाहू. आपल्याला बनाना बोट, वॉटर स्कूटर, अंडर वॉटर सी वॉक इत्यादी विविध जलक्रीडांचा स्वतःहून आनंद घेण्याची संधी मिळेल. नंतर आपण नॉंगनूच गावाला भेट देऊ, जे सर्वात मोठे आणि सर्वात सुंदर वनस्पती उद्यान आहे, आणि पॉटरी गार्डनचा आनंद घेऊ. आता आपण कांचनबुरीला जाणार आहोत. येथील ऐतिहासिक स्थळे, नयनरम्य धबधबे आणि क्वाई नदीवरील प्रसिद्ध पूल प्रसिद्ध आहे. तिथे पोचल्यावर आपण संफ्रान एलिफंट ग्राउंड आणि क्रोकोडाईल फॉर्मला भेट देऊ. येथे आपण लुप्तप्राय प्रजातींसह असंख्य मगरी आणि भटक्या हत्तींना पाहू शकता, ज्यांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून कार्यक्रमांसाठी प्रशिक्षित केले जाते. पुढे आपण क्वाई नदीवरील पुलाकडे जाऊ. हे दुसऱ्या महायुद्धातील एक ऐतिहासिक स्थळ आहे, जे डेथ रेल्वेमधील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी ओळखले जाते. हा पूल भूतकाळाची एक दुःखद आठवण उभा आहे आणि आपल्या समृद्ध इतिहासाने व नदीने नयनरम्य दृश्यांना पर्यटकांना आकर्षित करतो. कांचनबुरीपासून बँकॉकला. आज आपण एरावन धबधब्याकडे निघणार आहोत. हा एक अद्भुत 7-स्तरीय धबधबा असून तो त्याच्या पाचूसारख्या हिरवागार तळ्यांसाठी, शांत जंगलमय परिसरासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण थायलंडची राजधानी बँकॉककडे प्रवास सुरू करू. बँकॉक. आज आपण बसने अयोध्याकडे प्रस्थान करणार आहोत. थायलंडमधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले अयोध्या त्याच्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांसाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि समृद्ध
सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते, जे पूर्वीच्या सियामी राजधानीची भव्यता दर्शवते. तेथे पोचल्यावर आपण अयोध्या हिस्टॉरिकल पार्ककडे जाऊ, जिथे आपण झाडाच्या मुळांमध्ये गुंफलेले प्रसिद्ध बुद्धाचे मस्तक पाहण्यासाठी वॅट महाथाटला भेट देऊ. पुढे त्याच्या प्रभावशाली प्राचीन स्तूपांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाटफ्रीसी सानफेटला भेट देऊ. त्यानंतर आपण सुंदर खेमर शैलीतील वास्तुकलेचे नदीकाठचे मंदिर वॅट चाओ थामारा भेट देऊ. त्यानंतर आपण त्याच्या मोठ्या शयनावस्थेतील बुद्धमूर्ती आणि प्रभावित वेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाट वाय यायचाय मांगखोनला भेट देऊ. त्यानंतर आपण बँकॉककडे प्रस्थान करू. बँकॉकला आपण आज सफारी वर्ल्डला भेट देणार आहोत. हे एक खुले प्राणी संग्रहालय आहे, जिथे पर्यटक प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहून आश्चर्यचकित होऊ शकतात. मरीन पार्कमध्ये विविध प्रकारचे विदेशी सागरी प्राणी आणि ओरंगटन, मंकी, किक बॉक्सिंग शो, काउबॉय स्टंट शो, सी लायन शो आणि डॉल्फिन शो यासारखे कार्यक्रम आहेत. इथे आपल्याला प्राणी जगतातील दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींशी अगदी जवळून संपर्क साधण्याची संधी मिळते. संध्याकाळी आपण चाओ फ्राय नदीवरील डिनर क्रूजमध्ये जेवणाचा आनंद घेतो. नंतर आपण वाट फो या शयन बुद्धाच्या मंदिराचा समावेश करून आपली बँकॉक आणि म्हणून थायलंडची टूर कंप्लीट करू.